अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. अगम्य अतर्क्य लीला शिवरचित तैसेची यशवंत घडवीत असंख्यात लीला ते. बहुतांशी शिवभक्त पातले ययांच्या साखळीत पडले. यांच्या गुरुबंधनात अडकले उद्धारार्थ कार्य यशवंताचे. जैसा शिवया जगी अगम्य ऐसे घडवी तैसाची यशवंत दावी जगी असामान्यत्व शिवगुरूंचे. शिव मांडून मोडी तैसाची यशवंत त्रिदंडी मोडून या मांडी घडोघडी दावी लागा. हा पैसे जे सिद्ध ऐसा तो यशवंत झाला प्रेमबद्ध चित्तात घ्यात. मूळ सकलांचे ओंकार तयाचा मूळ शिव अवतार तेने निर्मिले जग संसार त्यामुळेचा अवतार हा. न करिताची साधना सिद्धीच पायी घेत लोळना तरी मनसा हवेना सिद्ध म्हणून घ्यावया. अवघ्या जगताचे कल्याण हाच ध्यास घेई मन म्हणून या गुरुतत्व सांभाळून राहिली माऊली. म्हणून या शिवशक्ती मना बहु अचंबिती मोडून या सकळ मांडती कल्याणा कारणे. तयांची इच्छा होणे इच्छे सरशी कार्य होणे ऐसे सकळ दाखवणे सांभाळी ती शिवशक्ती. शिव म्हणजे कल्याण मोडून या करी निर्माण ऐसेची कार्य दारुण करीतसे श्री गुरु. स्मशानालगत शिवदेव नांदतसे नित्य ठेव तैसाची गुरु महादेव असतो समीप स्मशानी. पायी बेडी कटी वस्त्र केवळ तैसेची गुरु नेसत कंठी निवड शिवनाग सांभाळीत तैसेची खेळत गुरु कधी. शिवांगे धारण गंगा तैस्या संख्यात खूप नलिका गा भगीरथ कार्य दाखवी गा राहुन या उभा माळावरी. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. जशा शिवांच्या अगम्य अतर्क्य लीला तशाच गुरूंच्या लीला. गुरु यशवंत आणि शिव यात फरक नाही. त्यासाठी तर हा शब्द भांडार भरून घेतला आहे. श्रोते आता पठण करा. सकलांचे मूळ ओंकार आहे. त्या ओंकारातून प्रगटलेला मूळ शिव अवतार त्याने हे सारे जग निर्मित केलेले आहे. त्याच मुळीचा अवतार सद्गुरु यशवंत बाबा होय. साधना न करता सिद्धी पायाशी लोळण घेतात पण त्या सिद्धींना ठोकरून पुढे जो जातो तो खरा सद्गुरु होय. अवघ्या जगताचे कल्याण व्हावे असे ज्यांचे मन असते व गुरुतत्व सांभाळून जो राहतो तो श्री सद्गुरु माऊली होय. ही सारी तत्वे सद्गुरु यशवंत बाबांच्या ठाई होतीच होती. मूळ शिवशक्तीला सुद्धा आश्चर्य वाटावे असा त्याग त्यांच्याकडे होता म्हणून शिवशक्ती सुद्धा अचंबित पडली असावी. जे स्वतः मोडून मांडतात मांडून मोडतात हे सर्व सद्गुरु यशवंत बाबा ही करीतच होते. त्यांची इच्छा होणे हेच कार्याचे कारण असायचे. हे शिवशक्तीचे स्तोत्र होय. शिव म्हणजे कल्याण. दारुण कार्य करणे त्यांना सहज सुलभ असते. मूळ शक्तीचा वास हा स्मशानीच असतो. मग त्या शिवशक्तीचे कोणतेही अवतार असू द्यात तेही स्मशानालगतच राहत आहेत. तसेच शिवस्वरूप श्री सद्गुरु त्यांनी सुद्धा स्मशानालगतच वस्ती केली. पायाला बेडी कमरेस वस्त्रे गुंडाळली. श्री गुरु सुद्धा केवळ तसेच चिंध्या धारण करून राहत. पायाला सुद्धा चिंध्याचीच बेडी होती.
कंठामध्ये नाग धारण करतात ते शिव. तसेच असंख्य नाग सर्प सद्गुरूंच्या अंगा खांद्यावर खेळत असत. शिवांच्या अंगावर धारण गंगा असते. तशाच असंख्यात कूप नलिका सद्गुरु यशवंत बाबा यांनी माळावरती घेतल्या. परिणामतः शिवामध्ये आणि सद्गुरु यशवंत बाबांच्या मध्ये काही फरक नाही आहे.